गाईच्या पोटात 33 कोटी देव आहेत. अरे राजा, जर त्या गाईच्या पोटात 33 कोटी देव असते तर ती ब्राह्मणाच्या बेडरूम मध्ये असती ना रे बाबा. ती गाय ब्राह्मणाच्या ताब्यात असती. ते बहुजनाच्या ताब्यात काय आहे? बहुजनाच्या पोटात ह्याच विनंती आहे साहेबांना. आमचा ओबीसी समाज आजही जर बघितलं तो भारतीय जनता पार्टीच्या खुट्याला बांधलेला आहे. भारतीय जनता पार्टीच्या खुट्याला बांधलेला आहे. आमचे नेते सुद्धा त्यांच्या दावणीला बांधलेले आहेत. नेत्याचं तोंड उघडत नाही. मग नेत्याचं उघडत नाही म्हणून जनतेचं तोंड. ज्या दिवशी तो निवडणुकीला उभा राहतो त्या दिवशी तो कुणबी होतो, तो ओबीसी होतो, लोकांना हात जोडतो. पण ज्या दिवशी निवडून गेला, निर्णय आला, हातात सर्टिफिकेट आलं की तो मराठा होतो. म्हणजे बेडकाचा बैल व्हायला त्याला वेळ. मार्केटमध्ये कालपासून लाडकी बहीण. अरे बाबा, आमच्या मुलांच्या ओबीसीच्या तुम्ही शिष्यवृत्त्या बंद केल्या, आमच्या मुलींच्या शिष्यवृत्त्या तुम्ही बंद केल्या. लाडकी बहीण 1500 रुपयात तुमची आमची पोटं भरणार नाहीत. 2 किलो तांदूळ 3 किलो गव्हामध्ये फुकटमध्ये आमची पोटं भरणार नाहीत. आमच्या ओबीसी समाजाला काय पाहिजे? फक्त शिक्षण झालं. जेव्हा फडणवीस आले तर फडणवीस डोक्यात पहिलेच किडा होता ना, तो बामणी किडा आहे ना, तो असं नाचत होता. ताकद दिला गेली ना, जरांगीला ताकद दिली ना. कोणी दिली ताकद? अदृश्य शक्ती. ही अदृश्य शक्ती कोण असावी? अदृश्य शक्ती म्हणजे ते फडणवीसांना विचारावं लागेल आपल्याला. कारण तो आज फडणवीस भाजपवर हवी होता. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री भाजपवर. शेवटी शिंदे साहेबांच्या काळात मार पडली. शिंदे साहेबाला वाशिंग बांधलं, घोड्यावर बसवलं, मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. आज जर अडवाणी असते, वाजपेयी असते तर त्यांनी पहिले यांच्या कानफाडीत मारली असती. कोणाच्या? फडणवीसांच्या. मुंडे साहेब असते हे झालं नसतं. प्रमोद महाजन असते. आता निरीक्षकांच्या समोर मांडून आलो 2 वाजता की तुम्हाला तिकीट द्यायचं असेल ते फक्त विक्रांत चव्हाणला द्या. आमची मागणी दुसरी नाही, कारण एक जागा आम्ही निवडून आणू शकतो. नमस्कार. लोकमित्र संवाद यात्रामध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, यापूर्वी देखील ज्यांची आपण मुलाखत घेतली आणि ज्यांनी अत्यंत परखडपणे आपली मते मांडली असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ओबीसी उपाध्यक्ष आणि काँग्रेस पक्षाची एक राजकीय तोफ म्हटलं तर वावगं ठरणार नाही असे ओबीसी नेते महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटीखेडे साहेब हे आज आपल्यासोबत आहेत. साहेब नमस्कार. नमस्कार. नमस्कार साहेब, पहिल्या प्रथम मला असं वाटतं की तुम्हाला ओबीसी बाबत एक महत्वाचा प्रश्न विचारावा असं वाटतो की सध्या जे आता विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि या विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असतानाच हा जो काही गदारोळ चाललेला आहे, म्हणजे एकीकडे ओबीसी आहेत, दुसरीकडे एक मराठा आरक्षणाच्या संदर्भात चालू आहे, तर हा जो काही वाद आहे किंवा ही दगदग आहे मधली, तर हे जे वातावरण आहे या वातावरणाच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल साहेब? आज आणि आजची परिस्थिती जी आहे महाराष्ट्र विधानसभेच्या संदर्भात जे आपण प्रश्न विचारला, तो प्रश्न तसं बघायला गेलं हा प्रश्न जनतेचा आहे. कारण लोकसभा नुकतीच झालेली आहे आणि त्या लोकसभेला जनतेने दाखवून दिलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य कशा पद्धतीने चालते, महाराष्ट्र राज्य हे खरं सुशिक्षित आहे का, आणि महाराष्ट्र राज्याच्या संदर्भामध्ये शाहू फुलेंचं आहे, हे छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचे राज्य आहे. म्हणून ज्या लोकसभेमध्ये ज्याप्रमाणे निवडणुकीमध्ये लोकांनी आपलं वोटिंग मतदानाचा हक्क बजावला त्याच पद्धतीनं 2024च्या विधानसभा सुद्धा होणार आहेत. परंतु आज हे राजकीय पटलावर जे जरांगे नावाचं भूत किंवा ओबीसीचं भूत एक निर्माण केलेलं आहे, हे भूत जर गाडायचं असेल हे जनता गाडणार आहे. प्रत्येकाला, प्रत्येक माणसाला त्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये काय होणार आहे म्हणून. कारण काय की जरांगे मराठा म्हणून उभा केलेला आहे आणि ओबीसी म्हणजे आमचे हाके आहेत किंवा अजूनपर्यंत येते आहेत त्यांना उभं केलेलं आहे. परंतु परिस्थिती आज ही आहे की दोघांमध्ये संघर्ष निर्माण करायचा आणि आपली पोळी भाजून घ्यायची, हे राजकीय पक्षाचं सध्या काय धोरण झालेलं आहे. त्यांच्याकडे असं प्रगतीचं तोरण कुठेही नाही दिसणार तुम्हाला. महाराष्ट्र राज्यामध्ये 2019 नंतर 2024 पर्यंत 5 वर्ष पूर्ण व्हायला आलेली आहेत. कुठल्या प्रकारचं काम झालं दाखवा तुम्ही मला. कुठल्याही प्रकारे महाराष्ट्र राज्यातल्या आघाडी सरकारने कामं केली का? तेव्हा कोरोना होता. महाराष्ट्र आघाडीची काँग्रेस, आमची काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांची आणि शिवसेना उद्धवजी जी होती त्यांनी काम केलं, परंतु उद्धवजी थोडे आजारी होते मध्यंतरी, त्यामुळे थोडा गॅप निर्माण झाला. पण आज फक्त ह्या निवडणुका दंगली घडून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी
शिंदे सरकार, अजितदादा सरकार याचं चालू कोशिश चालू आहे, परंतु हे शक्य नाही. महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे. जरांगे आज जे काय चाललेलं आहे, जरांगेला हवा कोणी दिली? आज तुम्ही पत्रकार आहे, तुम्हाला कल्पना असायला पाहिजे. महाराष्ट्र राज्यामध्ये जरांगे हा नाव कोणाला माहित होतं का? नाही ना. पण ते उदयाला आलं ना, कुठून तरी ते बाहेर आलेत ना. अगोदर काय चाललं होतं की संपूर्ण महाराष्ट्रातले मराठी एकत्र येऊन त्यांना वेगळं त्यांना हे पाहिजे आरक्षण हवं होतं. पण आज काय झालं, आरक्षण त्यांनी दिलं गेलं असतं. आज तसा बघायला गेलं तर 2013 मध्ये पृथ्वीराज चव्हाण ह्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी आरक्षण देण्यासंदर्भात तसं सगळं काही केलं होतं. कोर्टामध्ये महाराष्ट्र राज्याच्या विरोधामध्ये, मराठ्यांच्या विरोधामध्ये कोण गेलं? हे भारतीय जनता पार्टीने तो गुणदत्त सदावर्ती नावाचा जो एक आहे प्राणी आहे त्याला उभा केला, त्याच्या मिसेसला पुढे केलं. त्याच्या मुलीला त्यांनी पुरस्कार दिला, राष्ट्रपती पुरस्कार दिलेला आहे. कळलं काय? कारण काय, त्याला पुढे त्याच्यासारखी 4-5 लोक तयार केली, ते कोर्टामध्ये पाठवले आणि जे आरक्षण दिलं होतं पृथ्वीराज चव्हाणांनी काँग्रेसच्या काळात, ते आरक्षण त्यांनी संपवलं. त्यानंतर पुढे काय झालं आपण बघतोय की दररोज दंगली घडवायचं काम चालू आहे. आणि ज्यावेळेस त्यांना कळलं की खरंच आपल्याला आता आरक्षण देता येत नाही, म्हणून जेव्हा फडणवीस बोलले प्रसार माध्यमाच्या समोर की 3 महिन्यात आरक्षण देईल, अन्यथा मी राजकारणाचा संन्यास घेईल. अरे बाबा, राजकारण संन्यास कधी घेतो आम्ही वाट बघतोय ना. महाराष्ट्रातली जनता मीच नाही, या भारताचे जे आमचे नागपूरचे खासदार आणि माननीय मंत्री गडकरी साहेब हे सुद्धा वाट बघतायत कोणाची की फडणवीस राजीनामा देतात कधी किंवा फडणवीस संन्यास घेतात कधी. का त्यांनी जो हा गोंधळ निर्माण केलेला आहे महाराष्ट्र राज्यामध्ये, आतापर्यंत राजकीय जातीयवादी गोंधळ कुठेही नव्हता, धर्मात गोंधळ नव्हता, पण तो गोंधळ निर्माणाचं काम फक्त फडणवीस यांनी केलेलं आहे. आणि आजही ते काम त्यांचं सुरू आहे. पण ते थांबवायचं आहे, ते कधी थांबणार आहे? या निवडणूक थांबणार आहे. मी तुम्हाला एक शब्द देतो, तुम्हाला सांगतो की खरंच जर वर सरकार कोणाचं आहे संसदेमध्ये, भारतीय जनता पार्टीचं आहे. आले कधी 14ला आले, 19 पर्यंत होते, 19 पासून 24 पर्यंत आले. आता परत त्यांना 11 वर्ष सुरू झालेलं आहे. म्हणजे 11 वर्ष सत्तेत असणारी माणसं का देऊ शकत नाही आरक्षण? फक्त यांनी काय म्हणावं, सुप्रीम कोर्टाला एवढंच म्हणावं की 52%, 50% जे आरक्षण आहे, जे लागू झालेलं आहे, ते संविधानाने दिलेलं आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेलं आहे SC ST OBCला, त्या आरक्षणामध्ये एवढंच म्हणायचं आहे फक्त. जसं 10% यांनी ब्राह्मणांना आरक्षण दिलं, सवर्णांना दिलं, न मागता दिलं. कुठल्याही ब्राह्मणाने मोर्चा काढला नाही तरी त्याला 10% आरक्षण संसदेत दिलं आणि ते ग्राह्य धरलं गेलं. मग किती झालं? 52-62 झालंच ना. आणि आमचं 52च्या पुढे जातात ते सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे. मला एवढंच म्हणायचं आहे, तुम्ही फक्त आमची जातीय जनगणना करा. आमचे माननीय नेते राहुल गांधी आहेत. आज संसदेमध्ये राहुल गांधी जे बोलतायत, कोणाच्या बापाची टापण त्यांच्या समोर बोलायची. ज्यावेळेस राहुलजी आमचे संसदेत येतात विरोधी पक्ष नेता म्हणून, तर दुसऱ्या दरवाजाने माननीय मोदी साहेब बाहेर पडतात आणि बाहेर लोकांना पब्लिकला काय सांगतात, मला बोलू देत नाहीत. अरे बाबा, तू बोलत ना 11 वर्ष, बोलून लोकांची पोटं भरत नाहीत, फुकट राशन देऊन लोकांची पोटं भरत नाहीत. मग राहुलजीचं एकच म्हणणं आहे, या देशामध्ये त्यांनी पूर्व ते पश्चिम आणि उत्तर ते दक्षिण यात्रा काढली, संघर्ष यात्रा, सद्भावना यात्रा आणि एक दुसऱ्याला प्रेम देण्यासाठी यात्रा, भारत जोडो यात्रा ही जी काढलेली आहे, मोहब्बत प्यार बांटणे की काय केलेलं आहे. खरं म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये फक्त मोदीने एक काम करावं. माझी हात विनंती आहे मोदी साहेबांना, आमचा ओबीसी समाज आजही जर बघितलं तो भारतीय जनता पार्टीच्या खुट्याला बांधलेला आहे. भारतीय जनता पार्टीच्या खुट्याला बांधलेला आहे. आमचे नेते सुद्धा त्यांच्या दावणीला बांधलेले आहेत. नेत्याचं तोंड उघडत नाही, मग नेत्याचं उघडत नाही म्हणून जनतेचं तोंड उघडलं पाहिजे. आणि मी तर सर्व आवाहन करतो ओबीसींना की त्यांनी हा प्रश्न आपल्या नेत्याला विचारला पाहिजे की तू काय करतोस? 11 वर्ष झाले तुला मी निवडून दिलाय, तुला संसदेत पाठवलेलं आहे, तू काय करू शकतो? तू आम्हाला न्याय का देऊ शकत नाही? ज्याने 10% आरक्षण मागितलं नाही सवर्णांनी, त्यांना तुम्ही आरक्षण दिलं. मग आमच्या आरक्षणाचं काय? तुम्ही एवढं काम करा. फक्त राहुल गांधींनी म्हटलं तुम्हाला की जातीय जनगणना करा. काय करा? जातीय जनगणना करा. जातीय जनगणना जर झाली तर आम्हाला आरक्षण मिळालं म्हणून समजा. मराठ्यांना मिळणार आहे, ओबीसीचं आहेच. आणि ओबीसीचं आरक्षण आहे किती? फक्त जे आमचे नेते होते त्या मला वाटतं काहीतरी 79 मध्ये आम्हाला हे आरक्षण मिळालेलं आहे. 27% VP सिंग यांनी दिलेलं आहे. मंडल आयोगामार्फत ते आम्हाला मिळालेलं आहे. पण त्या आरक्षणामध्ये मिळाले किती? 27%. पण 27% फक्त पैकी आम्हाला 19% आरक्षण आहे. 91ला 87ला
87, 88, 89 झालेला आहे. आणि पवार साहेबांनी, माननीय शरद पवार साहेबांनी ते आरक्षण महाराष्ट्रात लागू केलेलं आहे ओबीसीला. समजत काय? तो फक्त आरक्षणाचं कुठे काय होतं का? नाही ना. 27 पैकी 19% आरक्षण आम्हाला मिळते फक्त. पण आज आरक्षण आहे कुठे? आरक्षण हे फक्त नावाला आहे. मागच्या दरवाजाने UPSCची एक्झाम न देता सुद्धा अधिकाऱ्याची भरती होत आहे. MPSCची परीक्षा न होता अधिकारी भरल्या जात आहेत. भारतीय जनता पार्टीने आपली माणसं फक्त प्रत्येक जागी मोक्या जागी बसवण्याचं काम सुरू केलेलं आहे. सर, आता जस्ट तुम्ही आता इतक्यात बोललात की ओबीसी समाज हा मोठ्या प्रमाणात BJP सोबत आहे. आपण पाहतोय की ओबीसी समाज खऱ्या अर्थाने सगळ्याच पक्षात आहे, विखुरलेला आहे. तर एकूणच ओबीसी समाज एकत्र यावा आणि आरक्षणाच्या बाबतीत देखील तुमचं स्वतःचं व्यक्तिगत मत काय आहे? पक्षाच्या धोरणापेक्षा तुमचं व्यक्तिगत मत काय आहे ते जरा सांगा. मला तुमच्या पक्षाचं धोरण काय असेल ओबीसी संदर्भात? पण माझ्या काँग्रेस पक्षाच्या धोरणापेक्षा सुद्धा मी बरंच काही बोलून जातो. तर एक कारण आहे. कारण मी 43 वर्ष आज राजकारणात आहे. हा राजकीय प्रवास माझा 43 वर्षापासून आहे. परंतु तुम्ही जो प्रश्न विचारला की भारतीय जनता पार्टीमध्ये ओबीसी समाज जास्त आहे. आमचा समाज जो आहे हा सध्याच्या हानी गेलेला आहे. महाराष्ट्रामध्ये नाही काही म्हटलं तर 487 जाती अशा आहेत त्या ओबीसीमध्ये येत आहेत. बरोबर. त्याच्यात प्रमुख जो आहे तो कुणबी समाज आहे. मोठ्या प्रमाणात आहे. झालेलं काय आहे की विदर्भात जर तुम्ही गेला तर तुम्हाला कुणबी मराठा मिळेल. बरोबर आहे. त्या मानानं आपण जर इकडे गेलो जळगाव वगैरे खानदेशमध्ये जर गेलो तर खानदेशमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे की तिथे ओबीसी मोठ्या प्रमाणात आहे. लेवा पाटील वगैरे समाज मोठा आहे. आणि जर आम्ही मराठवाड्यात गेलो तर प्रमाण थोडं कमी आहे. तिथे मराठा कुणबी आहे. तिथे मराठा कुणबी आहे. बरोबर. हां. आणि महत्वाची दुसरी गोष्ट म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आहे. तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे? तिथे सुद्धा मराठा कुणबी आहे. मराठा कुणबी आहे. परंतु धनगर समाज सुद्धा जास्त आहे. जास्त. बरोबर. पहिले तो ओबीसी मध्येच होता. आजही ओबीसी मध्ये आहे. हे लक्षात घ्या. आणि राहिला प्रश्न जो कोकणातला, तो कोकणामध्ये 70 ते 80% कुणबीच आहे. तिलोरी कुणबी आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर म्हटलं आम्ही तर 67 ते 68% कुणबी समाज आपला ओबीसी समाज आहे. कुणबी ओबीसी म्हणायला हरकत नाही त्याला. बरोबर आहे. परंतु नेतृत्व कोण करते आज? सगळ्यांचं नेतृत्व खोत करतात कोकणामध्ये. म्हणजे मराठा किंवा ब्राह्मण. तसंच काय झालेलं आहे पश्चिम महाराष्ट्रात? काय झालेलं आहे? प्रस्थापित मराठे. मराठवाड्यात गेलो तर काय आहे? प्रस्थापित मराठे. कोण करते? प्रस्थापित मराठे. आणि विदर्भात जर तुम्ही गेला तर विदर्भामध्ये कुणबी मराठा. पण काय आहे? ज्या दिवशी तो निवडणुकीला उभा राहतो त्या दिवशी तो कुणबी होतो, तो ओबीसी होतो, लोकांना हात जोडतो. पण ज्या दिवशी निवडून गेला, निर्णय आला, हातात सर्टिफिकेट आलं की तो मराठा होतो. म्हणजे बेडकाचा बैल व्हायला त्याला वेळ लागत नाही. पण ओबीसी समाजाची परिस्थिती एवढी भयानक निर्माण महाराष्ट्रात झालेली आहे. कारण या नेत्याला काय पाहिजे? पक्ष पाहिजे. पब्लिकशी त्याला घेणं देणं काही नाही. आणि आज जी परिस्थिती तुम्ही बघताय ना, आज जी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये बघता ओबीसीची, सर्व पक्षामध्ये ओबीसी आहे. मी तुम्हाला सांगतो, विदर्भातला कुणबी, विदर्भातला ओबीसी हा गेले 35 वर्ष आमचे माननीय कैलासवासी पांडुरंगजी फुंडकर साहेब जे कृषी मंत्री होते, ते भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष होते, ते भारतीय जनता पार्टीचे विरोधी पक्षनेता विधान परिषदेचे होते. समजत काय? त्यांच्या बरोबर होता. पण आज फडणवीस सरकारमध्ये तुम्हाला दिसतो कुठे ओबीसी नेतृत्व? तुम्हाला दिसते? फक्त तुम्हाला तिथे कोण दिसणार? फडणवीसच्या आजूबाजूला 2च माणसं दिसणार. इकडे कोण? दरेकर आणि इकडे प्रसाद लाड. इकडे दरेकर की ज्यांचा पूर्ण भ्रष्टाचार आहे कोऑपरेटिव्ह म्हणजे मुंबई कोऑपरेटिव्ह बँकेचा. बरोबर आहे. आणि दुसरीकडे ते मनसेतून गेलेले आहेत. बरोबर आहे. आणि इकडे कोण आहे? प्रसाद लाड. ते कुठं गेलेले आहेत? राष्ट्रवादी गेलेले आहेत. म्हणजे घरचा वाटेवर, शेजारी खाटेवर ही परिस्थिती आज ओबीसीची झालेली आहे. हे स्वतःला ओबीसी नेता म्हणजे म्हणून घेतात स्वतःला. त्यांना खरंच बघायला गेलं ना, समाजात किंमत नाही. परंतु हे स्वयंघोषित नेते आहेत ना, यांना कोण थांबवणार आहे? आज 67 ते 68% ओबीसी समाज महाराष्ट्रामध्ये आहे. खरं म्हणजे महाराष्ट्राला मुख्यमंत्री कोण व्हायला पाहिजे? महाराष्ट्राला मुख्यमंत्री ओबीसी व्हायला पाहिजे. 487 जातीपैकी एक कोणतरी व्हायला पाहिजे. पण होतो का? नाही ना. कारण काय? आमचं काय झालेलं, बाबासाहेबांनी सांगितलं होतं की एका मेंढराला जर रेल्वे क्रॉस करायची झाली आणि त्याला जर एक वेळ रेल्वे क्रॉस करून तुम्ही दिली, तो ट्रॅक जर त्याने क्रॉस केला
तर बाकीचे मेंढर त्याच्या पाठीमागे फळाला उड्या मारतात. का मारतात ते बघत नाही. ट्रेन येणार आहे, आपला ऍक्सिडेंट होणार आहे. तसं आज आमच्या समाजाचं झालेलं आहे. कारण आमचा समाज अंधश्रद्धेत बुडालेला आहे. आज तो एवढा त्या अंधश्रद्धेच्या आहारी गेलेला आहे ना, भयंकर आहारी गेलेला आहे. तुम्हाला कल्पना असेल की आम्हाला हे सांगण्यात आलं लहानपणापासून की गाईच्या पोटात 33 कोटी देव आहेत. गाईच्या पोटात 33 कोटी देव आहेत. अरे राजा, जर त्या गाईच्या पोटात 33 कोटी देव असते तर ती ब्राह्मणाच्या बेडरूम मध्ये असती ना रे बाबा. ती गाय ब्राह्मणाच्या ताब्यात असती. ते बहुजनाच्या दारात काय आहे, बहुजनाच्या गोठ्यात काय आहे. गाईच्या पोटात देव नाहीये. गाईला आम्ही माता मानलेला आहे. श्रद्धा आमची आहे. आम्हाला बहुजन समाज एवढं सांगायचं आमच्या ओबीसीला की आता हे पक्ष बाजूला ठेवा. आपलं कसं भलं होईल, आपल्या मुलांचं कसं होईल, आपल्या मुलांना शिक्षण कसं मिळेल, आपल्या मुलांना नोकऱ्या कशा मिळतील, आपली मुलं पुढे कशी जातील, शेतीमध्ये कशा प्रकारे संशोधन होईल, शेतकऱ्यांना काय फायदा सरकारकडनं होईल, बाजारभाव कसा मिळेल, आणि आज जे काय चालले फर्टिलाइज वगैरे जे आहेत, जे न्यूट्रिशन आहे, याचे भाव कसे कमी होतील, याच्यावर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे. शेतकऱ्यांची मुलं आहोत आपण ओबीसी आहोत, आपण शेतकरी आहोत, म्हणून आपण लक्षात ठेवलं पाहिजे की कुठलं सरकार आपल्याला फसवते. आता नवीन झालंय मार्केटमध्ये कालपासून लाडकी बहीण. काल म्हणे लाडकी बहीण, मग म्हणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, तो दुसरा म्हणतो माझी लाडकी बहीण. अरे बाबा, आमच्या मुलांच्या ओबीसीच्या तुम्ही शिष्यवृत्त्या बंद केल्या, आमच्या मुलींच्या शिष्यवृत्त्या तुम्ही बंद केल्या, आमच्या शैक्षणिक जे काय शाळा 62,000 शाळा तुम्ही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर महाराष्ट्रामध्ये चालवायला दिल्या. त्या आता जिल्हा परिषद ज्या काही शाळा आहेत त्या जमीन ताब्यात घेणार आहे. कालच चंद्रपूरची शाळा अदानीने ताब्यात घेतलेली आहे. म्हणजे हे जे चाललेलं आहे याच्याकडे आमचं दुर्लक्ष आहे. फक्त काय 1500 रुपये लाडकी बहीण, 1500 रुपयात तुमची आमची पोटं भरणार नाहीत. 2 किलो तांदूळ 3 किलो गव्हामध्ये फुकटमध्ये आमची पोटं भरणार नाहीत. आमच्या ओबीसी समाजाला काय पाहिजे, फक्त शिक्षण पाहिजे. कारण बाबासाहेब सांगून गेले, आज आमच्या घरात बाबासाहेबांचा फोटो पाहिजे, गौतम बुद्धाचा फोटो पाहिजे, शाहू महाराजांचा फोटो पाहिजे, जिजाऊचा फोटो पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो पाहिजे. पण नाही, आमच्या घरात फोटो कोणाचा आहे, 33 कोटी देवांचा आहे, ज्याला आम्ही आयुष्यात कधी बघितलं नाही. माझं एकच सांगणं आहे की ओबीसी समाजाने आता एकत्र आलं पाहिजे. जो आपल्याला न्याय देईल त्याच्या पाठी आपण खंबीर उभं राहिलं पाहिजे. 1500 रुपयाच्या नादी लागू नका. 1500 रुपयात तुमचं काही घर रॅशन पाणी भागणार नाही. या सरकारने दिलेलं हे रॅपर मधलं चॉकलेट आहे, हे फक्त आणि फक्त निवडणुका होण्यापुरतं मर्यादित आहे. कारण आज सरकारवर 7.5 लाख कोटीचं कर्ज झालेलं आहे. प्रत्येक जो जन्माला माणूस येतो महाराष्ट्र राज्यामध्ये त्याच्या जीवावर, त्याच्या डोक्यावर 63,000 कोटीचं कर्ज आहे. आता तुम्ही ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात पण बोललात आणि बऱ्याच काही गोष्टी ओबीसीच्या नेत्यांच्या संदर्भात बोललात. आरक्षणाच्या संदर्भात थोडासा एक छोटासा असा प्रश्न आहे की जरांगे पाटील हे जे काही मराठा समाजाचं कुणबी समाजामध्ये प्रमाणपत्र मिळावं असं ते म्हणतात. म्हणजे मराठा समाजातून हे जे आरक्षण मिळावं हे ओबीसीतून मिळावं असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर, मला हे विचारायचं की त्यांना ओबीसीतूनच का हवं आहे. बरोबर, एक प्रश्न असा आहे की त्यांना ओबीसीतूनच का हवं आहे. आणि दुसरं की चला ठीक आहे, आता ते इतके बरेच महिने झाले त्यांचं आंदोलन चालू आहे, संघर्ष चालू आहे त्यांचा, आणि हा संघर्षामध्ये त्यांची सुरुवातीची भूमिका वेगळी होती, नंतर भूमिका वेगळी, परंतु जरी भूमिका बदललेली असेल तरी त्यांचा संघर्ष चालू आहे, हा कायम चालू आहे. मराठा समाजासाठी त्यांचा संघर्ष कायम चालू आहे. मग अजूनही त्या संघर्षाला मूर्त स्वरूप काय येत नाही, त्या मागणीला पूर्ण होताना काही दिसत नाही आपल्याला ती मागणी त्यांची. बाबूसाहेब, हा प्रश्न फार महत्वाचा आहे. कारण तुम्ही जे बोलला की एवढे वर्ष या मराठा मोर्चानी संपूर्ण देश हादरून टाकलेला आहे. त्याच्यानंतर जरांगे नावाचं समजलं काय, मी तर भूतच बोलतो ना, ते तयार झालेलं आहे. पण हे कोणी तयार केलं, या अगोदर मागण्या झाल्यात ना. किती मोर्चे निघाले, 58 मोर्चे निघाले मराठ्यांचे. किती, त्या 58 मोर्चांना, मराठ्यांच्या मोर्चांना ओबीसी समाजाने पाणी पाजलं, मुस्लिम समाजाने नाश्ता दिला, काही लोकांनी त्यांची सेवा केली. काही लोक मी असे बघितले स्वतः की मोर्चाला जे लोक 58 मोर्चाला जे गेले, प्रत्येक जिल्ह्यात मोर्चे निघाले, त्या मोर्चाचं जर पंक्चरचं दुकान एखाद्या मुसलमानाचं असेल तर त्यांनी सुद्धा ते पंक्चर काढून दिली फ्रीमध्ये. कारण आज सर्व समाज मराठींच्या पाठीशी होता महाराष्ट्रातला. पण या राजकीय पुढाऱ्यांनी हे सर्व वातावरण करून टाकलेलं आहे महाराष्ट्राचं, आणि त्याला सर्वस्व जबाबदार म्हणजे फडणवीस, देवेंद्र फडणवीस यांनी. खरं म्हणजे मागणी नव्हती ना मराठ्यांची ओबीसीतून आरक्षणाची. आपण 58 मोर्चे काढले, त्या मोर्चात मी होतो ना.
अहो नागपूरच्या मोर्चात मी होतो, अकोल्याचा जो मोर्चा निघाला अकोला जिल्ह्याचा 99% कुणबी होते. किती? 99% कुणबी होते. तुम्हाला मी साधं उदाहरण देतो. तुम्ही अकोल्याचे जे आता खासदार निवडून आलेले आहेत धोत्रे, त्यांचे वडील अगोदर होते खासदार, त्यांचं तुम्ही सर्टिफिकेट घ्या उद्या, कास्ट सर्टिफिकेट, त्याच्यावर लिहिलेलं आहे कुणबी. काय लिहिलेलं आहे? कुणबी. रणजित पाटील माजी मंत्री, गृह राज्यमंत्री होते, नगरविकास राज्यमंत्री होते फडणवीसच्या मंत्रिमंडळात 13 मध्ये, त्यांचं कास्ट सर्टिफिकेट काय? कुणबी. 83 नंबर संख्या आहे कुणब्याची. किती आहे? कुणबी 83. म्हणजे तुम्ही विचार करा, जो मोर्चा अकोला निघाला होता तो 99% कुणब्याचा होता. आम्ही सपोर्ट केला. ओबीसी यांच्या बरोबर होती, सर्व जाती, एससी एसटी ओबीसी मायनॉरिटी सगळ्या लोकांनी मदत केली. परंतु काय झालं, ज्यावेळेस 58 मोर्चे निघाले तेव्हा सगळ्यांनी सहकार्य केलं. पण काय आहे की आम्ही लोक कशात चालतो? डोक्यावर घेऊन चालतो. जिंदाबाद मुर्दाबाद, जिंदाबाद मुर्दाबाद. पण नाही, ब्राह्मण काय करतो? तो डोक्यानं चालते. त्यांनी ब्ल्यू प्रिंट तयार केली की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री मनोहर जोशी 4.5 वर्ष होते बाळासाहेबांच्या राज्यामध्ये, ब्राह्मण असून सुद्धा कुठल्याही बहुजनानं त्याच्याकडे बोट दाखवलं नाही. कधी त्याचं नाव आलं की बा मनोहर जोशीने भ्रष्टाचार केलं काय? नाही ना, नाही. कारण तेव्हा बाळासाहेब होते. त्यानंतर काय झालं, जेव्हा फडणवीस आले तर फडणवीस डोक्यात पहिलेच किडा होता ना, तो बामणी किडा आहे ना, तो असं नाचत ओळख करत होता. त्याला माहित होतं की चला यांनी 4.5 वर्ष राज्य केलं, आपलं काय होईल, कारण आपण तर सगळे ओबीसी नेते संपून टाकले. जेव्हा मुंडे साहेब गेले, मुंडे साहेब गेल्यानंतर त्यांनी बघितलं की राहिले कोण? एकनाथ खडसे. ओबीसी मध्ये राहिले कोण? एकनाथ खडसे साहेब राहिले, पांडुरंग फुटकर साहेब राहिले. असे जे नेते होते, ओबीसी नेते होते, त्या लोकांना बाजूला करून आपलं घोडं कसं पुढे दामटता येईल म्हणून त्यांनी काय केलं की त्याचा विश्वास नव्हता, ओबीसीच्या नेत्यावर त्याचा विश्वास नव्हता. म्हणून त्यांनी जरांगे नावाचं भूत तयार केलं, त्याला ओबीसीचा डोस दिला की आरक्षण माग पण ओबीसीतून. जे अने होते ना आमचे जनरल सॉलिसिटर महाराष्ट्र राज्याचे फडणवीस साहेबांच्या काळामध्ये, त्यांनी सुद्धा स्टेटमेंट दिलेलं आहे. बापर साहेबांना नागपूरचे स्टेटमेंट दिलेलं आहे. यांनी जे वकील दिले 4-5 वकील जे बदलले, यांनी का बदलले? आरक्षण कोर्टातून यांनी कॅन्सल केलेलं आहे ना, आरक्षण आम्हाला मिळत होतं. पण ते कोर्टात यांनी आम्हाला काय केलं, यांनी वकील दिले फडणवीस साहेबांनी. याचे पुरावे सापडतील तुम्हाला. हा गुणरत्न सदावर्ते नावाचा जो प्राणी आहे ना, तो तेच काम करतोय, फक्त काम करतो, बोटं घालायचं काम करतो. तुम्हाला असं म्हणायचं आहे की इकडे फडणवीसांनी यांना तयार केलं आणि दुसरीकडे फडणवीसांनी यस. कारण ह्याच्या विरोधामध्ये मराठे आणि ओबीसी कधी भांडत नव्हते. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत असं आपलं काम चालू होतं. पण सर फडणवीसांना तर जरांगे पाटील खूप काही बोलतात, अपोजिट बोलतात. हा नंतरचा प्रकार आहे, हा नंतरचा प्रकार आहे राव. तुम्हाला लक्षात येते का? आता राजकारण फिरलंय ना. माझ्या डोक्यात एक राजकीय प्रवाहाचं भूत जर शिरलं तर मग मी कोणाच्या बापाला ऐकत नाही. लक्षात काय? ताकद दिल्या गेली, ताकद दिल्या गेली ना. जरांगेला ताकद दिली ना. कोणी दिली ताकद? अदृश्य शक्ती. आणि अदृश्य शक्ती कोण असावी? अदृश्य शक्ती म्हणजे ते फडणवीसांना विचारावं लागेल आपल्याला. कारण तो आज फडणवीस साहेबांना शिव्या देतो, समजलं काय? कारण ते आमचे फडणवीस गृहमंत्री आहेत म्हणून मी त्याला साहेब पण बोलतो. कारण काय माहितीये काय, ते खुर्चीवर आहेत, मी त्या खुर्चीची इज्जत करतो, बरोबर आहे. परंतु आज फडणवीस साहेबांना शिवाय देणारा प्राणी कोण आहे? कारण काय माहितीये, तुम्ही मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मागायला लावलं, वादविवाद तयार झाले, जाती जातीत वितुष्ट निर्माण झालं. मागच्या निवडणुका 19च्या ज्या झाल्या होत्या धर्मावर झाल्या होत्या, हिंदू मुस्लिम, हिंदुस्थान पाकिस्तान, लक्षात काय, याच्यावर झाल्या होत्या. गाय गोबर गोमूत्र याच्यावर झाल्या होत्या. आता होणार नाहीत. महाराष्ट्र राज्याचा नागरिक हा सुज्ञ आहे. तो गरीब जरी असला तो प्रामाणिक आहे आणि स्वतःशी प्रामाणिक आहे. त्याच्यामुळे तो कोणाच्या बापाला घाबरणार नाही आहे. तो तुमच्याशी बोलेले, पण मतदानाच्या दिवशी ज्या बटन दाबायचे ना त्या दिवशी तो विचार करून संविधान जिवंत ठेवण्यासाठीच मतदान करील, हे लक्षात घ्या. म्हणून यांनी जे वादविवाद निर्माण केलेत, मला तुम्ही सांगा ना कुठल्या राजकीय पक्षाने, मी काँग्रेसचा आहे, मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा उपाध्यक्ष आहे ओबीसी, 43 वर्ष राजकारणात आहे, मी जाऊन बघतो सगळं. कुठल्याही पक्षाने सपोर्ट केला का हो? पाठिंबा दिला का? जाहीर पाठिंबा नाही. पण जाहीर पाठिंबा नाही आहे, पण कमीत कमी त्यांना पाठिंबा नाही हेही म्हणत नाहीत, पाठिंबा देत नाहीत. सुरुवातीला सगळे पक्षाचे नेते भेटायला गेले होते, पण
भेट वेगळी आहे. जायचं, भेटायचं, फोटो काढून घ्यायचे, मतदारसंघ मर्यादित राहायचं. अहो त्याला किती वेळ भेटले संभाजीराजे आमचे, बरोबर छत्रपती संभाजीराजे, त्यांना किती वेळ भेटले जाऊन? बरोबर. भेटले ना. पुढे काय? परंतु ज्या वेळेस आता या वेळेस आमचे हाके ओबीसीचे उपोषणाला बसले, ते शिकलेले आहेत, सुशिक्षित आहेत, ते आर्ग्युमेंट चांगलं करतात, म्हणजे त्यांची भूमिका चांगली आहे की आरक्षण ओबीसीतून देऊ नका म्हणून. परंतु राजकीय पुढाऱ्यांना ना ओबीसीतून आरक्षण द्यायचं आहे ना मराठ्यांना आरक्षण घ्यायचं आहे. ओबीसीतून मिळणार नाही. मला एवढी फक्त विनंती करायची आहे, तुम्ही नेते आहात ना, ठीक आहे, नेते आम्ही तुम्हाला रिस्पेक्ट करतो तुमचा, तुम्ही एकत्र भूमिका घ्या. सर्व पक्षीय नेते एकत्र या. मग विरोधक असो, सत्ताधारी असो, अपक्ष असो, ओबीसी नेते एकत्र. सर्व नाही, मराठा आणि ओबीसी एकत्र या, SC ST पण एकत्र या, अल्पसंख्याक एकत्र या. मला काय म्हणायचं आहे, आणि तुमची भूमिका जाहीर व्यासपीठावर मांडा. खरं तुम्ही मराठीच्या बाजूला आहे का? खरं तू ओबीसीच्या बाजूला आहे का? आज सुप्रीम कोर्टामध्ये जजमेंट आलेलं आहे. सुप्रीम कोर्टाचं जजमेंट काय आलेलं आहे? ST ST ला सुद्धा नॉन क्रिमिनल लावा. अरे नॉन क्रिमिनल हा शब्द घटनेतच नाही आहे. ज्या बाबासाहेबांना घटनेत नॉन क्रिमिनल लिहिलेलंच नाही आहे, तर सुप्रीम कोर्ट कुठल्या आधारावर निर्णय देतो? पण सुप्रीम कोर्टापुढे आपल्याला जाता येत नाही ना, हे लक्षात घ्या. म्हणून मला काय सांगायचं आहे की फक्त या भारतीय जनता पार्टीनं RSSला जातीय वातावरण, विरोधी वातावरण तयार करायचं आहे. फक्त आणि फक्त निवडणुकीपुरतं तयार करायचं आहे. हिंमत असेल तर सर्व पक्षीय लोकांनी व्यासपीठावर यावं. नाही तर मी या ठाण्यामध्ये शिवाजी मैदानला किंवा सेंट्रल मैदानला किंवा दादोजी कोंडो स्टेडियमला सर्व पक्षीय महाराष्ट्रातील नेते बोलवतो. जे मेन आहेत ना, जे मेन यांचे नेते आहेत, जे प्रमुख नेते आहेत, प्रस्थापित आहेत, यांना बोलवतो. यांनी फक्त भूमिका, फक्त 3च प्रश्नाची उत्तर द्यायची की आपण मराठ्यांबरोबर आहात का? एक, आपण ओबीसीला खरंच प्राधान्य देणार, मराठ्यांना ओबीसीचं आरक्षण द्यायचं का? आणि आपण SC ST अल्पसंख्याकाच्या पाठीशी आहात का? मला एवढ्यानं विचारायचं आहे. हे एकही येणार कार्यक्रमाला येणार नाही, एक जण सुद्धा उत्तर देणार नाही. यांना काय पाहिजे? फक्त मतदान पाहिजे. यांना काय पाहिजे? खुर्ची पाहिजे. यांना तुमच्या समाजाचं काही देणं घेणं अजिबात नाही. म्हणून माझं म्हणणं आहे की ओबीसी मध्ये तुम्ही भांडणं लावल्यापेक्षा, ST ST मध्ये भांडणं लावल्यापेक्षा, मुस्लिम अल्पसंख्याक धनगर समाजात भांडणं लावल्यापेक्षा त्यांचं आहे ते त्याला द्या. देण्यासाठी काही जास्त वेळ लागणार नाही. एक फक्त संसदेत बोलवा, एक दिवसाची संसद बोलवा, मोदी साहेबांना रिक्वेस्ट करा, राष्ट्रपतींना मॅडमला रिक्वेस्ट करा, आणि एक दिवसाचं फक्त संसदीय अधिवेशन भरवा आणि त्यांना सांगा की बाबा आम्ही यांना आरक्षण द्यायला तयार आहोत, किंवा जातीय जनगणना तयार करायला, आपलं जनगणना करण्यासाठी आम्ही तयार आहोत. एवढे 2 गोष्टी जर प्रश्न सुटले नाही 2 लोक, तर आरक्षण मिळेल सगळ्यांना. पण तुम्हाला आरक्षण द्यायचंच आहे तर महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी 16% आरक्षण दिलं होतं. किती मराठ्यांना? सॉरी 16% दिलं होतं. तर ते 16% आणि हे 27%, 43% आरक्षण होते ओबीसी मराठ्यांना. किती होते? मग द्या ना आम्हाला. मी म्हणतो भांडायची गरज नाही आम्हाला ना. आम्हाला ते खोटे कुणबी आहेत का खरे कुणबी आहेत, का खरा मराठा आहे का खोटा मराठा आहे, आम्हाला यात जायचंच नाही. आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं आहे. माझी विनंती आहे, केंद्राला विनंती आहे, राज्याला विनंती आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्याला विनंती आहे, हात जोडून की तुम्ही फक्त एक काम करा, एकच काम करा. 16% तुम्ही आम्हाला दिलं होतं अगोदर, जी आज कोर्टात भूमिका मांडलेली आहे, ते 16% 27%ची बेरीज मांडा, विषय संपला. पण नाही, हा विषय जर संपला तर हे निवडणुका जिंकतील कसे? ते बंदूक आमच्या खांद्यावर आहे. आम्हाला चॉकलेट दिलं, रॅपर, त्या आतमध्ये रॅपरच आहे, चॉकलेट नाही त्याच्यात, फक्त कागद आहे, कागद. तुम्ही फक्त ना आपण ते कुरमुरे 5 रुपयाचे घेतो ना, त्यात हवा जास्त असते. कुरमुरे काय 2-4 असतात नाही काय, त्यातला प्रकार आहे. हे राजकीय पुढाऱ्यांना पक्का माहिती आहे याला चॉकलेट द्यायचं, समजलं काय. पण आता चॉकलेटना बोलणारी जनता नाही आहे महाराष्ट्राची. मग ते SC असो, ST असो, ओबीसी असो, अल्पसंख्याक असो, समजलं काय. कुठलाही जाती धर्माचा म्हणून महाराष्ट्रातला या भाजपला, RSSला चुकून उभं करणार नाही या निवडणुकीमध्ये. आता येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये ओबीसी मध्ये सगळ्यांनाच हवे आहेत आणि सगळ्याच पक्षात ओबीसी मध्ये विखुरले गेले आहेत. आपण पाहतो, तुम्ही मगाशी म्हटलं की जास्त पर्सेंटेज हे बीजेपी मध्ये पण आहे. काय वाटतं तुम्हाला, ओबीसी फॅक्टरची काय भूमिका असली पाहिजे? आता नुकतेच झालेल्या ज्या 2024च्या लोकसभा निवडणुका झालेल्या आहेत, त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या लोकांना कळलेलं आहे बरोबर जनतेचं माइंड कशा पद्धतीनं यांनी भारतीय जनता पार्टीने, RSSने वेगळ्या प्रकारे वेगळ्या बाजूने नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. डायव्हर्ट करण्याचा पूर्णपणे त्याने प्रयत्न केलेला आहे.
राम मंदिर असो, म्हणजे कुठली गोष्ट असो की त्यात हात घातलेला आहे त्यांनी. परंतु त्याच्या हातात काय आलेलं आहे? भोपळा आलेला आहे. कारण काय माहिती का, की आज जी परिस्थिती महाराष्ट्र राज्याची आहे हे लोकांना कळलेली आहे. लोक हुशार आहेत आणि स्वतःच्या, मी बोलत आहे स्वतःच्या मताशी ते प्रामाणिक आहेत. ते तुमच्याबरोबर वाईट बोलणार नाही. जो माणूस आज उद्धवजीबद्दल नाक्यावर चांगलं बोलू शकत नाही, पवार साहेबांच्या बद्दल नाक्यावर चांगलं बोलू शकत नाही, किंवा राहुल गांधीबद्दल नाक्यावर चांगलं बोलू शकत नाही, चर्चेत सहभागी होऊ शकत नाही, परंतु मतदानाच्या दिवशी मात्र तो महाविकास आघाडीकडे वळला जातो. आणि ह्या निवडणुकीत तुम्हाला मी सांगतो, भलाही ओबीसी समाज भारतीय जनता पार्टीच्या अधिपत्याखाली वावरत असेल आणि त्यांनी आम्हाला गृहीत धरलं असेल RSSनी, कारण आम्ही देवाला मानतो ना, आमच्या घरात देव आहेत, आम्ही देव रस्त्यावर आणले नाहीत. म्हणून आम्हाला भाजपला माहिती आहे की हा ओबीसी आहे, आपल्याला सोडून जाणार नाही. परंतु यावेळेस लोकसभेमध्ये आम्ही जे चित्र निर्माण केलेलं आहे तेच चित्र यावेळी तुम्हाला विधानसभेत दिसणार आहे. विधानसभेमध्ये ओबीसी, जो ग्रासरूटचा ओबीसी आहे, तळ पुष्टांकाचा जो ओबीसी आहे ना, आणि वरचा ओबीसी आहे, त्याचं एकच मत होणार आहे, ते म्हणजे फक्त आणि फक्त महाविकास आघाडी. तो आता भुलणार नाही, तो देवा धर्माला तो आता जुमानणार नाही. कारण त्याच्यासमोर सर्वात मोठं संकट आलेलं शेतकऱ्याच्या, फार जबरदस्त पाऊस पडलेला आहे विदर्भामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय परिस्थिती, पूर परिस्थिती किती आहे. लोकांना विमा मिळून नाही राहिले, शेतकऱ्यांना हमीचे भाव नाही आहेत. तुम्ही जर बघितलं शेतमालाला भाव नाही ना. हा, बाहेरून सगळी आयात सुरू आहे, कांदा आयात केला जातो, सोयाबीन आयात केला जाते, तूरडाळ आयात केला जाते, खाद्यतेल आयात केला जाते. आणि आज जे गॅस सिलेंडरचे भाव 2013 मध्ये किती होते? 421 रुपये होते काँग्रेसच्या राज्यामध्ये. आज किती आहेत? 1200 रुपये आहेत ना. आणि सरकार तुम्हाला 3 सिलेंडर फ्री देतो. आणि त्या 3 सिलेंडर आमचं काम मागणार आहे का? आमच्या मुलाची फी आम्हाला 1 लाख रुपये जर भरायची असेल वर्षाची, तर तू 1,500 रुपये देऊन आमचं काम घर चालणार आहे? माझ्या मुलाचं शीज होणार आहे का? नाही ना. त्याच्यासाठी आम्ही तुम्ही किती मोठे चॉकलेट दिले, किती मोठी चॉकलेट दिले. मध्यंतरी तुम्ही पेपरला वाचलंय, टीव्हीवर बातम्या ऐकल्या राव, की अजितदादा पवार साहेबांकडे कुठलं खातं आहे? अर्थ खातं आहे. त्यांच्या डिपार्टमेंटनी सबसेट म्हटलं की हे 1500 रुपये लाडक्या बहिणीला देण्यासाठी आमच्याकडे आहेत नाहीत, कुठून द्यायचे? मग कॅबिनेटमध्ये वादविवाद झाला. मीडियात दाखवलं नाही दाखवलं मला माहित नाही, पण वाद झाला. त्याच्यात असं ठरलं की मग ज्या काही इतर संस्था आहेत, ज्या इतर संस्था आहेत राज्याच्या, मग सामाजिक ज्या ह्या असतील की जेणेकरून म्हणतात ना महामंडळ जे आहेत, त्या महामंडळाचा पैसा, समाज कल्याण डिपार्टमेंटचा पैसा, महिला बाल कल्याण वगैरे जे काय आहेत, तो सगळा पैसा एकत्र आणून हे वाटप सुरू आहे. आणि मला वाटत नाही की ज्या गावात समजा 100 महिलांनी फॉर्म भरले, त्या 100 महिलांना हे पैसे देतील. कारण काय? हे फक्त चॉकलेट आहे. त्या 100 पैकी 10 बायकांना पैसे देतील. आणि 10 बायका, मग तुम्हाला माहित आहे चर्चा सुरू होईल, तुझे आले का बाई, माझे आले का बाई, तुझे आले का ग, माझे आले का ग, आलं लक्षात ना? हे होणार आहे. म्हणजे बाकीच्या लोकांना कळलं की आपले येतील, यांनी चॉकलेट दिलेलं आहे. हे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातल्या महिलांना पैसे देऊ शकत नाहीत, कारण पैसा नाहीच आहे ना. तुम्ही माहिती अधिकार पत्र टाका. एक पत्रकार म्हणून माझी एक प्रामाणिक इच्छा आहे की तुम्ही महाराष्ट्राच्या याच्यात जा, विधानसभे आपला याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांच्या दालनात जा आणि त्यांना एकच प्रश्न विचारा की साहेब आपला बजेट काय सांगतो? खरंच आपण लाडकी बहीण म्हणून तिला देऊ शकता का? जाहिरातीवर किती मोठा खर्च चालू आहे. तुम्ही न्यूज चॅनल उघडलं की जाहिरात तीच सुरू होते लाडक्या बहिणीची. समजलं काय? तिला पैसे जेवढे पोचले येतात तेवढे पैसे मीडियाने घेतलेले आहेत. आलं लक्षात ना? म्हणून यावेळेस हा जो समाज आहे, हा 67% ओबीसी समाज आहे, हा समाज SC ST अल्पसंख्याक, हा जो 83-84% जो समाज आहे, इतर अल्पसंख्याक पकडून जैन, गुजराती, शीख, ईसाई हे सर्व पकडून जे आहे ना, मतदान जे होणार आहे ते कोणाला होणार आहे? ते RSS BJPला होणार नाही. हा, शिंदे साहेबांचा जो रोल आहे, मध्यंतरीचा जो रोल आहे, लोकांना वाटलं होतं सुरुवातीला की ते त्याच्यावर टीका व्हायची, गद्दार, मिंदे सरकार. पण आज मात्र मी बघतोय, आज आपण ठाण्यात राहतो ना, त्यांच्या मतदारसंघातले आपण हे आहोत ना, मतदार आहोत ना, आपण जवळून बघितलेलं त्यांचं राजकारण. तर आज मला असं वाटायला लागलेलं आहे, काही प्रमाणात का होईना शिंदे साहेब भाजपवर हवी होतात. एकनाथ शिंदे साहेब भाजपवर हवी होतात. म्हणजे त्यांनी फडणवीसला सुद्धा बाजूला साधण्याचा प्रयत्न होतोय आणि त्यामुळे जनता थोडीशी त्यांच्या बरोबर आहे. लोकांचं मतपरिवर्तन झालेलं आहे.
मला अगोदर वाटायचं की मतदानाच्या दिवशी 15% ते 16% मतदान उद्धवजीला जास्त होईल शिंदे साहेबांना, तुम्हाला काय. परंतु मी बघितलं आज मी जेव्हा फिरतोय, समजा महाराष्ट्रात फिरतोय, ठाण्यात फिरतोय, पालघर, ओबीसी समाजात कोकणात फिरतोय, तेव्हा माझ्या लक्षात आलं की शिंदे साहेबांचं थोडंफार जे आहे लोकांना पटायला लागले. राजकारण नसते ना, राजकारणामध्ये चढ उतार असतात आणि राजकारणामध्ये कोणातरी छातीवर पाय द्यायचा नसतो, समजलं काय. भाजपने काय केलेलं आहे, भाजपने बाळासाहेबांना सोबत घेतला मराठी माणसाच्या नायकासाठी, त्यांच्या छातीवर पाय दिला, हिंदुत्वाच्या गप्पा मारायला सुरुवात केली. बघतोय ना यांचं हिंदुत्व कुठलं आहे. उद्धवजी काय बोलले होते, आमचं हिंदुत्व आहे पण आमचं जानव्याचं शेंडीचं हिंदुत्व नाही आहे. आलं लक्षात ना. हा, त्यामुळे मला काय म्हणायचं आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत ते थोडेसे फडणवीसवर हावी झालेले आहेत आणि त्यांना दिल्लीवाल्यांना कळून चुकलेलं आहे की फडणवीस महाराष्ट्रात जर राहिले तर ओबीसीची मतं मिळणार नाहीत. अल्पसंख्याक तर सोडाच, पण ओबीसीची मतं मिळणार नाहीत. म्हणून काय केलं पाहिजे की फडणवीसांना थोडं दूर केलं पाहिजे. मला वाटतंय या 12-13 ऑक्टोबर पर्यंत फडणवीस बाजूला होतील, त्यांना बाजूला केल्या जाईल. कारण गडकरी साहेबांना तर सोबत घेतलेलं आहे, RSSला सुद्धा सोबत घेतलेलं आहे, निवडणुकीमध्ये उतरायला सांगितलेलं आहे. का की RSS सांगितलेलं आहे तुम्ही एकटे लढू शकत नाही, तुम्हाला आम्हाला सोबत घ्यावंच लागेल. कारण ओबीसीचा जो हाफ चड्डीवाला आहे ना आमचा ओबीसीचा, तो त्यांचा मेंबर झालेला, सभासद झालेला आहे. आणि त्यांनी तर आता काय मला वाटते संसदेमध्ये ते मंजुरी करून घेतलेली आहे, ते ठराव मंजूर केलेला आहे, GR काढलेला आहे की सरकारी अधिकाऱ्याला याच्यामध्ये सहभाग घेता येईल RSSच्या याच्यामध्ये कॅडरमध्ये. त्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत. पण तुम्हाला मी सांगतो ओबीसी हा आज थोडासा अंधश्रद्धेतून बाहेर निघतोय. श्रद्धेतून तो आता बाहेर निघायला लागलेला आहे. त्याला कळायला लागलेलं आहे की अगोदर पोट, आपला संसार आणि शेती, व्यवसाय याच्या पलीकडे तो आता बघत नाही. या 2024च्या निवडणुकीमध्ये याने किती प्रचार करू द्या, मोदी किती वेळ महाराष्ट्रात येऊ द्या, किंवा ते त्या दिवशी येऊन गेले नागपूरला आमचे गृहमंत्री, त्यांनी काही गोष्टी सांगितल्या. त्यांनी सांगितली की आपली निवडणूक किती येणार, तर मी भाषणात ऐकलं टीव्हीवर की फडणवीस सांगतात आपले 42 लोक निवडून येतील, विदर्भामध्ये 42 आमदार निवडून आणू. जागेवरूनच त्यांनी आवाज दिला. कोणी, गृहमंत्र्यांनी, अमित शहानी. आणि अमित शहा बोलले हो फडणवीस 42 का 45 का नाही. हे मी TV 9ला बघितलं, हे साम टीव्हीला बघितलं. आलं लक्षात काय, मी लोकमतला बघितलं. काय आहे की शेवटी त्यांना माहिती आहे त्यांचं टार्गेट मोठं असते. 400 पार किती आले, 340. किती आले, 240. किती आले, 240. आलं लक्षात. आता हे सरकार निवडून आलेलं हे कुबड्यावरचं सरकार आहे, हे जास्त दिवस टिकणार नाही. ज्या चंद्रबाबूला यांनी CBI आणि ते ED लावून 2 वर्ष जेलमध्ये ठेवला होता, तो पहिले त्याचं पोट भरून घेणार आहे. त्याच्या राज्यात व्यवस्थित त्याचे पाय फाउंडेशन स्वतःचं मजबूत करून घेणार आहे आणि त्यानंतर यांना धडा शिकवणार आहे. 6 महिने तुम्ही थांबा फक्त, तुम्हाला मी सांगतो ना. म्हणून महाराष्ट्रातली जनता हुशार आहे, ओबीसी जनता हुशार आहे. आणि माझं तर ओबीसीला हात करून सांगणंच आहे की बाबा आपण यांचे 10 वर्ष बघितलेले आहेत, आता यांना थोडं बाजूला ठेवा. नाही तर आपल्या जिल्हा परिषद शाळा त्यांनी बंद केलेल्या आहेत, ठेकेदार पद्धतीवर दिलेल्या आहेत. आपले ओबीसीची मुलं आपण प्रायव्हेट शाळेत टाकू शकत नाही, कारण प्रस्थापित लोकांच्या शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, प्रस्थापित लोकांच्या नेत्यांचे आहेत. आणि आता चंद्रपूरचं ते शाळा 1ली ते 12वी 27 तारखेला GR काढला शासनाने आणि अदानीला देऊन टाकलेली आहे जागेचे. जनता सुज्ञ आहे, जनता सुज्ञ आहे महाराष्ट्र राज्याची की त्याने निर्णय घेतलेला आहे. आता एक 3री आघाडी परत तयार झाली आहे. तो तुमचा प्रश्न आहे का नाही, आहे ना. 3ऱ्या आघाडीचा प्रश्न आहे बाबू साहेब. 3री आघाडी जन्माला आलेली आहे, पण त्याचा जन्म मला वाटत नाही ते बाळ पाळण्यातच राहणार आहे, ते पाळण्याच्या बाहेर येणार नाही. कारण ज्या संभाजी राजांनी, ज्यांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत, शाहू महाराजांचे वंशज आहेत, त्या छत्रपती शिवरायांनी आम्हाला सांगितलं शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला यात लावू देणार नाही. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या मुलीबाळींवर बलात्कार होतात, आया बहिणीवर बलात्कार होतात, जाती जातीमध्ये वितुष्ट निर्माण करण्यात येत आहेत, जिल्ह्यात जिल्ह्यात हाणामाऱ्या सुरू आहेत, कोयता गँग गाड्या फोडायचं कामं चालू आहेत. आणि आता नुकतंच प्रकरण झालेलं आहे बदलापूर, ज्या आपली शाळा आहे, जी RSSची शाळा आहे, RSSची जी शाळा आहे त्याची सगळे ट्रस्टी पळून गेलेले आहेत.
पण गोळ्या कोणाला घातल्या? शिंदेना घातल्या. बरं, हा शिंदे कोण? शिंदे कोण आता तुम्ही बघितलं असेल, मीडिया दाखवलं सगळीकडे की शिंदेचं एन्काउंटर केलेलं आहे. अरे पण एन्काउंटर करत असताना तो खरंच गुन्हेगार होता का? त्या टाईपचा तरी गुन्हेगार होता का? नाही ना. शिंदेच्याच राज्यात, शिंदेच्याच मतदारसंघातला, शिंदेच्या सरकारने शिंदे नावाच्या PSI गोळ्या घातल्या त्याला, आणि त्याला संघर्ष केला नाही का? आपण पेपरवर वाचतोच रोज, समजलं काय? पण ह्या ज्या गोष्टी आहेत ना, मला एकच सांगायचं आहे, या दृष्टिकोनातून महाराष्ट्र जर पेटत असेल आणि कोणी पेटवण्याचा प्रयत्न करत असेल तर हे जे प्रादेशिक पक्ष आहेत यांनी एकत्र आलं पाहिजे. मग संभाजीराजेंची भूमिका काय होती? अगोदर ते जरांगेंना भेटले, नंतर हाकेंना भेटले, ओबीसीला भेटले, ओबीसीच्या स्टेजवर आले, त्याच्यानंतर परत त्यांनी सांगितले नाही, ते मराठ्यांकडे गेले, जरांगेकडे गेले. खरं म्हणजे त्यांची भूमिका काय पाहिजे? शाहू फुलेंची भूमिका त्यांची पाहिजे. शाहू महाराजांनी काय केलेलं आहे? ओबीसी साठी शाळा, आश्रमशाळा, शिक्षण कोणी दिला मला? बाबासाहेब, फुले, आंबेडकर यांच्यामुळे आम्हाला शिक्षण मिळालं. आज जे आम्ही तुमच्या समोर बोलतोय आणि जो अधिकार आम्हाला दिलाय, अभिव्यक्त स्वातंत्र्य दिलं आम्हाला दिलेलं आहे, अभिव्यक्त स्वातंत्र्य कोण दिलेलं आहे? संविधानाने दिलेलं आहे ना. मला एक विनंती करायची आहे संभाजीराजांना आजच, की त्याने तिसरी आघाडी काढली. या राज्यामध्ये तिसरी आघाडी चालणार नाही. त्याने एक काम करावं, एक तर त्यांनी भाजप बरोबर जावं, RSS बरोबर जावं, किंवा युती सरकार बरोबर जावं, किंवा आघाडी बरोबर यावं, काँग्रेस बरोबर यावं. त्यांचे वडील आमचे खासदार काँग्रेस पक्षाचे. संभाजीराजांना 6 वर्षांनी खासदार कुणी केलं होतं राज्यसभेवर? भारतीय जनता पार्टीने केलं होतं ना. यावेळेस का नाही केलं? सांगायचं तात्पर्य एकच आहे की त्यांनी एक काम करावं, तिसरी आघाडी काढल्यापेक्षा मतदान डिवाइड होणार नाही, मतदान विखुरलं जाणार नाही, एक गठ्ठा मतदान झालं पाहिजे. म्हणून माझी नम्र विनंती आहे, जर आम्हाला खरंच शेतकऱ्यांच्या मुलाला, सर्व जाती धर्माच्या लोकांना जर जिवंत राहायचं असेल आणि एक संघ भारत ठेवायचा असेल तर फक्त तुम्हाला काँग्रेस पक्षच न्याय देऊ शकतो. साहेब, एक सर्वसाधारण प्रश्न असा आहे की हे सरकार आता आपण पाहतो आहे, महायुतीचं सरकार आहे. त्याच्यासोबत या सरकारमध्ये आता अजितदादा पण आहे, फडणवीस आहेत आणि शिंदे साहेब आहेत. हे सरकार जेव्हापासून म्हणजे कामाला सुरुवात केली त्यांनी, तेव्हापासून त्या दिवसापासून आजपर्यंत कामाचा धडाकाच चालवलेला आहे. काय वाटतं त्यांच्या कामाबाबत, या सरकारच्या कामाबाबत एकूणच काय म्हणाल, काय सांगा? ज्या दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये आघाडीचं सरकार पडलं, उद्धवजीचं सरकार पडलं नाही, उद्धवजींनी राजीनामा दिला, त्यानंतर जे सरकार अस्तित्वात आलेलं आहे त्या सरकारबद्दल आपण हे सोशल मीडियावर बघितले असेल, इलेक्ट्रॉनिक मीडियावर बघितलं असेल, पेपर मीडियावर बघितलं असेल आपण की यांच्याबद्दल लोकांचं मत काय होतं. कोणी गद्दार, कोणी विंध्य सरकार, या गोष्टी होत होत्या ना. त्यात अजित पवारही आमच्याबरोबर होते. गद्दार म्हणायला अजित पवारही होते विधान भवनामध्ये घोषणा द्यायला, जिंदाबाद मुर्दाबाद. आलं का काय? आज जे त्यांच्यात मंत्री आहेत, 6, 7, 8 मंत्री आहेत, 9 मंत्री, ते सुद्धा तिथे घोषणा देत होते, मिंदे सरकार मुर्दाबाद. आलं लक्षात काय? हा, आणि शिंदे सरकार मुर्दाबाद, 50 खोके एकदम ओके. कोण बोलत होते? अजितदादा बोलत होते ना. त्यांचे आमदार जे आहेत आज त्यांच्यावर गेलेले बोलत होते ना. सर्व लोकांच्या मनामध्ये तेव्हा द्वेष निर्माण झाला होता. कारण काय आहे की हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेबजी ठाकरे साहेबांचा जो पक्ष आहे, ज्या वेळेस पक्षात ते बाहेर पडले आणि पक्षातून बाहेर पडून हे पालघर मार्गे गुजरातला गेले आणि गुजरातवरून गुवाहाटीला गेले आणि जेव्हा मीडियाने सुरुवात केली दाखवायला, पण ज्या ज्या वेळेस उद्धवजींनी, मी बघितलं मीडियामध्ये की उद्धवजी एकेकाला पाठवत होते की जा रे बाबा शिंदे साहेबांना समजावून सांगा आणि त्यांना परत आणा, जा रे बाबा, प्रत्येकाला एकेकाला पाठवते. जो जायचा तो त्यात मिसळायचा, तो परत यायचा नाही. शेवटपर्यंत मी बघितले, जेवढे गेले ते सर्व मातोश्रीवर गेले, उद्धवजीच्या पाया पडले, समजलं काय? बाळासाहेबांचे नतमस्तक झाले, पण तिथे गुवाहाटीला गेले की ते कायमचे त्यांचे झाले. त्यांचा कार्यक्रम झाला, गुवाहाटीला गेले, कामाक्षी देवी त्यांना पावली. आलं लक्षात काय? आणि काय कामाक्षी देवी पावली आणि ते महाराष्ट्रात आले. आल्यानंतर काय सरकार बनवलं. सरकार बनवताना वाद निर्माण झाले. ज्या पद्धतीने अमित शहानी म्हटलं होतं की उद्धवजी तुम्हाला मुख्यमंत्री करू 2 वर्ष,
त्यांचं काय असेल दोघांचं, तिसरा नव्हता त्याच्यामध्ये. पण जेव्हा उद्धवजी बोलले तर आम्हाला विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आम्हाला त्यांच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की मला यांनी सांगितलं 2.5 वर्ष सरकार देणार, मुख्यमंत्री करणार, 2.5 वर्ष तुमचा 2.5 वर्ष आमचा. पण त्यांनी ते नाही पाळलं. पण जेव्हा ते गुवाहाटीहून आल्यानंतर त्या चर्चा झाल्या, 2-3 दिवस त्या चर्चा चालल्या कोणी मुख्यमंत्री व्हावं. शेवटी शिंदे साहेबांच्या काळात मान पडली. शिंदे साहेबाला बाशिंग बांधलं, घोड्यावर बसवलं, मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. पण जो करता धरता होता त्याने हे सगळं घडून आणलं होतं. देवेंद्र फडणवीस. हा, ज्याने ब्ल्यूप्रिंट तयार केली होती. कारण हिंदुत्व लक्षात ठेवा, एका मॅनमध्ये 2 तलवार राहत नाहीत. बरोबर. या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आज तुम्हाला दिसते ते बाळासाहेबांमुळे दिसते, लक्षात घ्या. शिवसेनेमुळे दिसते. बरोबर. आज जर अडवाणी असते, वाजपेयी असते तर त्यांनी पहिले यांच्या कानफाडीत मारली असती. कोणाच्या? फडणवीसांच्या. मुंडे साहेब जरी असते हे झालं नसतं. प्रमोद महाजन असते हे झालं नसतं, लक्षात घ्या. कारण राजकारणामध्ये काही गोष्टी असतात, सगळ्याच ठिकाणी ओरबडायचं नसते. समजलं काय? आज तुम्ही सत्तेत आहे, उद्या मी आहे. नीतिमूल्य जपली. हा, नीतिमूल्य जपली पाहिजे. तर या फडणवीस आल्यानंतर नीतिमूल्य संपली. त्यांनी ब्ल्यूप्रिंट तयार केली. नाही म्हणता म्हणता त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं. शाळेचा हेडमास्तर चपराशी झाला. काय झालं? शाळेचा हेडमास्तर चपराशी झाला आणि शाळेचा शिक्षक हेडमास्तर झाला. आलं लक्षात ना? जो खुर्चीत होता तो स्टुलावर आला, जो स्टुलावर होता तो खुर्चीत गेला. लक्षात तुमच्या? आणि सरकार आलं तेव्हा लोकांच्या मनामध्ये थोडं या सरकारबद्दल द्वेष होता. हळूहळू लोकसभा झाली, त्यांनी 2 वर्ष राज्य केलं. समजलं काय? काही चांगल्या योजना आणल्या, असं नाही म्हणताय, योजना आणल्या. परंतु ज्या काही भारतीय जनता पार्टीच्या घोषणा होत्या, 2 करोड लोकांना नोकऱ्या, शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव, समजलं काय, ज्या बाकी इतर शिष्यवृत्त्या, मराठ्यांना आरक्षण, ओबीसीचं आरक्षण न कमी करता आरक्षण, अल्पसंख्याक आरक्षण, ज्या काही होत्या गोष्टी ना त्या काही यांना पूर्ण करता आल्या नाही. यांनी दाखवलं लोकांना, चॉकलेट मोठं दाखवलं, पण हे देऊ शकले नाहीत. आज जर तुम्ही विचार केला त्यांनी भरपूर गोष्टी केलेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मालवणमध्ये पडतो, मुख्यमंत्री सांगतात हवेली पडला, हवेचा जोर जास्त होता, दाब जास्त होता म्हणून पडला. 45 किलोमीटर वेगाने आलं. पण ते तुम्ही बोलायचं किती किलोमीटर मारे होते ते, समजलं काय. पण त्या मालवणमध्ये राहणारे शेजारची लोक आहेत, त्यांचं म्हणणं आहे की हवा एवढी होती की आमच्या नाळाचं नाळ पडलं नाही, आमचा पत्रा उडून गेला नाही. म्हणजे त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला ना, हे मान्य करावं लागेल ना. परवा दिवशी आयोग आला नंतर हे काय होणार नाही हो, हे कागदपत्र आहे होतात सगळे. समितीने येऊन रिपोर्ट दिला. सत्ताधारी पार्टीकडे जो आयोग नेमतो ना तो त्याची लाल करतो, हे नेहमीच धोरण आहे, समजलं काय. पण ज्या पुतळा कोणाचा होता? छत्रपती शिवरायांचा होता. कोणाचा होता? बहुजन प्रतिपालक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज. हा कोण होता? हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्या माणसाने, त्यांचा पुतळा होता. हा सर्वसामान्य नेत्याचा पुतळा नव्हता. और नेत्याचा पुतळा पडला असताना आम्हाला काही वाटलं नसतं. आज नेते बघतो ना आपण. आज नेते म्हणजे कोण आहेत? झिरो इन्व्हेस्टमेंट फुल प्रॉफिट वालेच आहेत ना. कोणी प्रॉपर्टी विकून मेट्रो मंत्री झालेले आहेत, कुणी प्रॉफिट विकून आमदार झालेले आहेत, कुठल्या प्रॉपर्टी विकून नगरसेवक झालेले आहेत. यांनी प्रॉपर्ट्या विकल्या दुसऱ्याच्या आणि नेते झालेले आहेत. त्याच्यामुळे यांना काही घेतलं नाही. पण एक स्वाभिमान महाराष्ट्राचा, महाराष्ट्राची संस्कृती यांनी जपायला पाहिजे होती. आज दोघे अटकेत आहेत. ज्यांनी पुतळा पण तोही अटकेत आहे. पण मला काय म्हणायचं आहे की खरंच याला दोषी कोण आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे आणि ते निवडणुकीच्या अगोदर झाली पाहिजे. तेव्हा खरंच जर लोकांना वाटते ना की शिंदे साहेब सरकार चांगलं काम करते, जर खरंच निवडणुकीच्या अगोदर जर काही या गोष्टी झाल्या, शिवाजी महाराजांच्या पुतळ्या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय आला, त्यांनाही मतदान होऊ शकते, नाकारता येत नाही. दुसरी गोष्ट की पत्रकार नेहमी विचारतात, आज महाराष्ट्रामध्ये एवढ्या कोटीची कामं चालू झालेली आहे. समृद्धी महामार्ग झाला, अटल सेतू झाला, त्यालाही भेगा पडल्या. समृद्धी महामार्ग त्यालाही भेगा पडल्या. त्याला तर मोऱ्याला म्हणजे डायरेक्ट गाड्या आतमध्ये जायला लागल्या. म्हणजे रस्ते खचलेले आहेत. आज रस्त्याची परिस्थिती बघा, गोवा महामार्ग बघा काय परिस्थिती आहे आज. तिथे तर लोक 10 वर्ष 12 वर्ष शिवाय येऊन राहिलेत. तर मला कोकणातली लोक सांगायचं तात्पर्य कसं आहे, यांनी घोषणा भरपूर केलेल्या आहेत पण घरात नाही जाणार. या सरकारचं काय झालेलं आहे, युती सरकारचं, घरात नाही जाणार आणि बाजीराव म्हणा, समजलं काय, हे यांची पोझिशन आहे. पण झाकली फूट 1.25 लाखाची
मी आता मीडियावर बघितलं, सोशल मीडियावर यांच्यावर कमीत कमी जी देणी आहेत आज ठेकेदाराची टेंडर दिलेले आहेत, पण त्यांना जे देणी आहेत ना द्यायचे पैसे 43,000 कोटी रुपये रखडलेले आहेत. तिजोरी ठणठणाट आहे. आता ते कसं कर्ज उभं करायचं आहे त्याच्या मागे ते लागलेले आहेत आणि त्यात निवडणूक आहेत. आता काही सामोरे जातील, पण एक आहे मी जवळून बघितलं की भारतीय जनता पार्टीने स्वतःचे आमदार मोठ्या प्रमाणात असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीचे आमदार मोठ्या प्रमाणात असताना सुद्धा त्यांनी काय केलं, शिंदे साहेबांना पाठिंबा दिलेला आहे. काय दिलेला आहे? नाही तर राजकारणात काय होते नेहमी का हा ब्राह्मण डोक्याने चालणार आहे, लक्षात घ्या. तो काय करतो, त्याचे खरंच जास्त आमदार होते, कोणाचे? भारतीय जनता पार्टीचे. म्हणून यांचा पाठिंबा घेऊन त्यांनी सरकार स्थापन करायला पाहिजे होतं, पण नाही. ते हुशार आहेत, त्यांना माहित आहे की भाऊ जर यांनी उद्धव ठाकरेला घरी बसवला तर आपलं काय, म्हणून आपण यांना पाठिंबा द्या. वेळेत काढू शकतो आणि वेळेला देऊ शकतो. हा लक्षात काय, म्हणजे उद्या आपली बदनामी नको. अहो यांनी राजीव गांधींचं सरकार संसदेत होतं, राजीव गांधी देशाचे पंतप्रधान होते, तेव्हा कारण नसताना एक प्रकरण शोधून काढलं, व्हीपी सिंगला पुढे केलं. व्हीपी सिंगकडे एकही खासदार नव्हता, व्हीपी सिंगांना पंतप्रधान केला. पण जेव्हा व्हीपी सिंगच्या डोक्यात आलं की उद्या काय, उद्या जर निवडणुका झाल्या तर माझ्या पाठी कोणीच नाही, काँग्रेस वेगळी होती, भाजपने पाठिंबा दिला होता, तर तेव्हा त्यांनी काय केलं, डोकं लढवलं आणि मंडल आयोग आणला. काय आणलं? ओबीसी मंडल आयोग आणला. आणि मंडल आयोग आणल्यानंतर ज्या वेळेस जातीय जनगणनेनुसार ओबीसीला आरक्षण जेव्हा फाउंडेशन त्यांना मजबूत करायचं होतं, तेव्हा या भारतीय जनता पार्टीने आपलं राम मंदिराचं कमंडल बाहेर काढलं आणि त्यांचा पाठिंबा काढून घेतला. आलं घेता, म्हणजे सगळी सूत्र यांनी हातात ठेवली. जे तेव्हा झालं तेच आज होणार होतं. आज जर शिंदे साहेब त्यांना भारी केले ना, आता काय झालेलं आहे, 2 महिन्यावर 1-1.5 महिन्यावर निवडणुका आलेल्या आहेत, त्याच्यावर ते गप्पा आहेत. आणि त्या निवडणुका जिंकायच्या काही करून द्वेष, धर्मांधता, जातीमध्ये व्याभिचार, समजलं का, ह्या सगळ्या गोष्टी करून त्यांनी सांगितलेलं आहे गृहमंत्र्यांनी पुण्यामध्ये, ठोका मी तुमच्या बरोबर आहे, रस्त्यावर उतरा, काही करा, मी तुमच्या बरोबर आहे. आणि आमचे नारायण राणे साहेबांची चिरंजीव सांगतातच की सागर बंगल्याचा आशीर्वाद आहे. नारायण राणे साहेबांचे चिरंजीव नितेशजी राणे आमचे आमदार, आम्हाला सागर बंगल्याचा पाठिंबा आशीर्वाद आहे. अहो राव, या रामायणामध्ये आता मी हनुमानचा भक्त आहे म्हणून सांगतो, जेव्हा लंका जाळायला हनुमानजी गेले तेव्हा हनुमानजीच्या शेपटीला आग लावली. समजलं काय, कोणी लावली? आपल्याच लोकांनी लावली. भाजून कोणाची घेतली? आपलीच घेतली. मग आपणच आपल्या माणसाला त्रास द्यायचा का? नाही ना. म्हणून माझी नम्र विनंती आहे की शिंदे साहेब, सध्या तुमचं काम चांगलं आहे, चांगलं चालू द्या. फक्त एकच आहे की ओबीसी जे फॅक्टर आहे आणि जो बराठा फॅक्टर आहे यांचे वाद ताबडतोब मिटवा, जेणेकरून आचारसंहितेच्या अगोदर एका व्यासपीठावर सगळ्यांनी या आणि सगळ्यांनी जाहीर करा की आमचा सगळ्यांचा मराठ्यांना पाठिंबा आहे, आमचा ओबीसीला पाठिंबा आहे. विषय संपला. मराठी तुमच्या बरोबर आहेत, आघाडी बरोबर पण आहेत. समजलं काय, ओबीसी मराठा आघाडी बरोबर पण आहेत, युती सरकार बरोबर आहेत, प्रश्न नाही. पण आज परिस्थिती तुम्हाला जे फडणवीस साहेबांनी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत थोडा निग्लेक्ट करा. फडणवीस साहेबांनी जे काय तुम्हाला सांगितलं असेल, जे काय मंत्र दिले असतील ते थोडे बाजूला करा, कारण त्यांनी तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे, तुमचा पाठिंबा घेतला नाही. कारण तुमच्यावर सुद्धा आज या भाजपाच्या नेत्यांचा विश्वास नाही आहे. बरोबर, या गोष्टीचा तुम्ही विचार केला पाहिजे आणि निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे. आता आपण जरा ठाण्याबद्दल बोलूया. माझा एक शेवटचा प्रश्न आहे, आपण ठाण्याबद्दल बोलूया जरा. की ठाणे विधानसभा जो मतदारसंघ आहे, तर आपल्या पक्षाची, काँग्रेस पक्षाची, म्हणजे महाविकास आघाडीचा मध्ये काँग्रेस पक्ष हा घटक पक्ष आहे, तर आपल्या पक्षाची तिथं भूमिका काय ठाणे विधानसभा? कोकण, पूर्ण कोकण डिव्हिजन विभागाची मीरा भाईंदरला मिटिंग घेतली होती. आमचे माजी आमदार जे आहेत आणि आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आहेत, कार्याध्यक्ष आहेत, मुजफ्फर हुसेन यांनी मिटिंग लावली होती. तेव्हा आमचे महाराष्ट्राचे जे प्रभारी आहेत रमेशजी चेंदितल्ला ते सुद्धा मिटिंगला आले होते. नाना पटोले साहेबांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग झाली. बाळासाहेब थोरात होते, पृथ्वीराज चव्हाण होते, आपले सर्व नेते होते. जी समन्वय समिती जी काय महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश काँग्रेसची आहे ती सर्व होती.
आणि मीटिंग चांगली झाली आणि संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला आणि कुठे कुठे उमेदवार द्यायचा त्याबद्दल चर्चा झाली. तर ज्यावेळेस ठाण्याचा विषय आला संध्याकाळी 6:30 वाजता, तेव्हा ठाण्याच्या संदर्भामध्ये आमचे जे अध्यक्ष आहेत, ठाणा शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय विक्रांतजी चव्हाण यांनी यांची भूमिका मांडली. ठाण्यामध्ये त्यांची भूमिका मांडल्यानंतर मला माहिती देण्यात आला, मी माझी भूमिका मांडली. जेव्हा माझी भूमिका मी मांडली त्यावेळेस मी नाना पटोले साहेबांना या सगळ्यांना एकच विचारलं की बा आपल्या ठाण्यात निवडणुका लढवायच्या का. पहिला प्रश्न त्यांना केला की ठाण्यात आपल्याला निवडणुका लढवायच्या का किंवा नाही. त्याचे हो का नाही म्हटलं, साहेब लक्षात घ्या, बृहन्मुंबईमध्ये टोटल मुंबईमध्ये 36 आमदार आहेत. किती आमदारांची संख्या किती आहे? 36 आहे. ठाण्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये दोन्ही जिल्ह्याची आमदारांची संख्या किती आहे? 24 आहे. 36 आणि 24 किती झाले? 60. ज्या पक्षाकडे 60 आमदार आहेत त्याचा मुख्यमंत्री होतो. मग आपण ठाण्याकडे पालघरकडे का दुर्लक्ष केलं संघटनेने, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने का दुर्लक्ष केलं आणि मुंबईत का दुर्लक्ष होते? लक्षात काय? या गोष्टीचा मी विचार करायला प्रदेशला सांगितलं. ठाण्यात आम्हाला निवडणूक लढायच्याच म्हटलं. पण मुंबईमध्ये तुमच्याच घटक पक्षाचा म्हणजे महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष म्हणून शिवसेना ही उद्धव ठाकरेंची शिवसेना स्ट्रॉंग आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला तिथे जरी त्यांचे जरी आमदार आले तरी ते महाविकास आघाडीचे आमदार असणार आहे. प्रश्न तो नाही. हा जो कार्यक्रम होता, ही जी कार्यक्रमाची मिटिंग होती काँग्रेसची होती ना, ही आघाडीची नव्हती. आघाडीचा विषय कधी निर्माण होतो जेव्हा प्रदेश काँग्रेसला बसतील आमचे नानाभाऊ पटोले अध्यक्ष, ते बसतील, उद्धवजी बसतील किंवा पवार साहेब बसतील, तेव्हा ते वरच्या लेवलचं काम आहे, ते प्रदेश लेवलचं काम आहे. पण जेव्हा कोकण डिव्हिजनचा प्रश्न आला, विभागीय कोकण काँग्रेसचा जेव्हा विषय आला, तेव्हा आम्ही या भूमिका मांडल्या आणि मी त्याला स्पष्ट सांगितलं की साहेब ठाण्यामध्ये 3.5 आमदार आहेत. 145 मतदारसंघ जो आहे नंबरचा तो ओळा माझीवर आहे. तो अर्धा तिकडे आणि त्यातला थोडाफार जो आहे तो मीरा मैदानामध्ये येतो. दुसरा जो मतदारसंघ येतो आमचा 146 येतो, 147 येतो, 148 येतो. कळवा मुंब्रा, ठाणा शहर, कोपरी पाचपाकाडी माननीय मुख्यमंत्री महोदयांचा मतदारसंघ आहे. लक्षात काय? तर ह्या मतदारसंघामध्ये 3.5 मतदारसंघ येत असल्यामुळे आपण उमेदवार किती देणार आहोत? कारण 19च्या निवडणुकीमध्ये काय झालं होतं की आम्हाला कोपरी पाचपाकाडी आमच्या ताब्यात होती. तेव्हा हिरालालजी भोईर जे होते माजी नगरसेवक, जे परिवहन सभापती होते ठाणे महापालिकेचे नगरसेवक, त्यांना आपण तिकीट दिलं होतं काँग्रेसने. नंतर काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि नंतर मध्ये संजय गाडीगावकडला आपण उभं केलं तिथे त्यांची आई आजारी असल्यामुळे. त्यानंतर दुसरा मतदारसंघ घेतला ठाणे शहराचा. ठाणे शहर आमच्या काँग्रेसकडे होतं, पण माननीय पवार साहेबांनी सांगितले की बा हे आम्हाला राष्ट्रवादी लढायचं आहे, म्हणून आम्ही ती जागा राष्ट्रवादीला सोडली. राष्ट्रवादीला सोडल्याचं त्यांनी काय केलं, साहेबांनी ते मनसेला देऊन टाकली. आणि मनसेला दिल्यामुळे काय झालं की मनसेने अविनाश जाधवांना उभं केलं आणि अविनाश जाधव मला काही 10 ते 12 हजार मतांनी पडले. सांगायचं तात्पर्य कसं की मतदारसंघ हा काँग्रेसचा होता. कळवा मुंब्रा जो मतदारसंघ आहे तो सुद्धा काँग्रेसचा आहे, कारण सगळ्यात जास्त मुस्लिम बहुजन संख्येत आहे, ती मुस्लिमांची आहे आणि आगरी समाज आहे ना, त्याच्यावरती काँग्रेसची मतदान आहे सर्व. तिथे सुद्धा तो काँग्रेसचाच आहे. आणि राहिला तो मतदारसंघ ओळा माझी ओळा, तोही काँग्रेसचाच होता. पण आज आमच्याकडे मतदारसंघ शिल्लक आहे काय हे मी भाषा केली. मुंब्रा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा ना पूर्वीपासून नाही, 99 पासून आहे. अगोदर काँग्रेसचाच होता ना आमचा. हो, त्याच्या आधी होता, परंतु पण जेव्हा 99ला राष्ट्रवादी पार्टीचा जन्म झाला ना, ते वेगळी झाली काँग्रेसमधून, तेव्हा तो त्यांना मतदारसंघ दिला गेला. जेव्हा लढलो ना आम्ही एकत्र, समजलं काय, त्यावेळी जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात आमचा उमेदवार होता ना, असं नाही नव्हतं 99ला. असं लक्षात घ्या. तर मी साहेबांना विचारलं प्रदेशला की आपल्याकडे किती जागा आपल्याला लढवायची आहेत, तर त्यांनी सांगितलं की आपल्याला जागा लढवायची आहेत तर आपल्याला जागा एकच लढवायची आहे. ठाणे म्हणजे पालघर ठाणे जिल्ह्यामध्ये 24 जागा असताना आपल्याला एकच जागा ठाणे शहरात लढायची आहे. मी म्हटलं ठाण्याची लोकसंख्या 27 लाख आहे. किती आहे? आणि ओबीसी आहे, SC आहे, झोपडपट्टीत राहणारा. झोपडी वसाहत जी आहे सगळ्यात जास्त झोपडपट्टी वसाहत जास्त आहे ना ठाण्यामध्ये. तर त्यात SC ST ओबीसी लोक राहतात ना, गरीब लोक राहतात ना, प्रस्थापित राहत नाहीत. त्याच्यामुळे म्हटलं साहेब ठाणे जिल्हा जो आहे हा जास्तीत जास्त 162 का 63 झोपडपट्ट्या आहेत. त्यामुळे मी त्यांना सांगितलं की आपण जास्तीत जास्त जागा लढवल्या पाहिजे. तिथे मागणी केली आपण प्रदेशला
आणि दिल्लीला मागणी केलेली आहे SEC कडे की आम्हाला जास्तीत जास्त कमीत कमी 2 जागा तरी आम्हाला मिळायला पाहिजे. हे ठाणे शहरापुरतं म्हणताय की पूर्ण ठाणे शहरापुरतं बोलतो मी. आज आता जो तुम्ही प्रश्न विचारला ना तो ठाणे शहरापुरतं मला येत आहे. परंतु ठाणे शहरामध्ये लढताना आम्ही कोपरी पाचपाकडी आणि ठाणे शहर हा मतदारसंघ आम्हाला मिळाला पाहिजे. आज आम्ही या भूमिकेत आहोत. कारण 19 मध्ये आम्हाला मतदारसंघ जो दिला होता कोपरी पाचपाकडी दिला होता आणि दुसरा मतदारसंघ जो आहे तो ओळा माझेवळा दिला होता. तिथे आमचे आता जे अध्यक्ष आहेत विद्यमान ते तिथे उभे होते. त्याच्यामुळे आमची मागणी हीच आहे की आजही आम्हाला 2 मतदारसंघ पाहिजेत. पण आज आमचे प्रभारी जे आहेत दिल्लीवरचे ते आले होते 2 वाजता. जोसेफ साहेब त्यांना संपूर्ण ठाण्याच्या वतीनं सगळ्यांनी आम्ही एकच मागणी केली की 3 उमेदवार 2 उमेदवार मागून फायदा होणार नाही. कारण आम्ही लोकसभेला बघितलं काय झालं ते. तर आम्ही म्हटलं आम्हाला फक्त ठाणे शहर पाहिजे. आज तिथे जे विद्यमान आमदार आहेत केळकर साहेब तो मतदारसंघ आम्ही मागितलेला आहे. तो आमचा मतदारसंघ आहे. तो जुना आमचा मतदारसंघ असल्यामुळे आम्ही सांगितलं तो राष्ट्रवादीकडे काढून घ्या आणि त्या मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारे आपला कॅन्डिडेट निवडून येईल. आणि तुमच्या या माध्यमातून मी आज तुम्हाला सांगतो कॅन्डिडेट सुद्धा आम्ही ठरवलेला आहे. कॅन्डिडेट आम्ही यांना प्रदेशला किंवा दिल्लीवाल्यांना ठरवू देणार नाही. कारण राहुलजींनी सांगितलेलं आहे जो प्रामाणिक कार्यकर्ता आहे काँग्रेसचा, जो संघटनेसाठी काम करतोय, तो तळागाळात काम करतोय, जो पोस्टर लावतो, जो सतंजीवर बसतोय, तो घोषणा देतोय, समजलं काय, ग्रासरूटचा कार्यकर्ता त्याला तिकीट द्या. पण बाहेरच्या पक्षात आलेल्या तिकीट देऊ नका. म्हणून आज आम्ही मागणी होती की आम्हाला फक्त आज जो ठाणे शहर अध्यक्ष आहे, जो आमचा नगरसेवक आहे ठाणे महापालिकेमध्ये एकुलता एक विक्रांत चव्हाण, मी सुद्धा मागणी केलेली आहे. मी जोसेफ साहेबाकडे जाता निरीक्षकांच्या समोर मांडून आलो 2 वाजता की तुम्हाला तिकीट द्यायचं असेल ते फक्त विक्रांत चव्हाणला द्या. आमची मागणी दुसरी नाही. कारण 1 जागा आम्ही निवडून आणू शकतो. आज ठाण्यामध्ये ही जागा आम्ही 100% निवडून आणू शकतो. आघाडीच्या जागा तर आमच्या 3 येतीलच, त्यात वाद नाही. पण ही जागा आम्ही निवडून आणतो. तुम्ही आम्हाला ही जागा द्या. ही जागा शरद पवार साहेबांकडे परत घ्या आणि या जागेवर विक्रांत चव्हाणला तिकीट द्या. ही मागणी आम्ही बहुमताने आज केली आणि मी तर ठणकावून केली. निरीक्षक बोलले भाई आप तो जबरदस्त बोले, आज ये कर दिया, हंगामा कर दिया. नहीं क्योंकि अब चुन के ला सकते हैं ना. मैं OBC समाज से गारंटी लेता हूँ ना. और वैसा ST NT में हम है SC ST के साथ में. और हा जो मतदारसंघ आहे हा मुस्लिम मतदारसंघ येतो. याच्यामध्ये राबुडी महागिरी कोळीवाला समजलं काय, म्हणजे आगरी कोळी आमच्या बरोबर आहे, मुस्लिम आमच्या बरोबर आहे, समजलं काय. त्याच्यावर शहर जो आहे हा हार्ट ऑफ सिटी ठाण्याची आम्ही ही काँग्रेसची सीट काढू शकतो 100%. म्हणून ती मागणी केलेली आहे. आणि आपल्या वतीने मी सांगतो प्रदेशला हा जोडून विनंती करतो की आमच्यावर बाहेरचा उमेदवार लादू नये. आम्हाला फक्त विक्रांत चव्हाणला ही फक्त तुम्ही जागा द्या, उमेदवारी द्या, आम्ही 100% निवडून आणू. तर हे होते OBC नेते महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील खेडे साहेब आपण आलात आणि आपली परखड मतं मांडली. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद. धन्यवाद.